नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। मुंबई नाका गुन्हेशोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या तडीपाराच्या आवळल्या मुसक्या। मुंबई नाका पोलीस ठाण्याकडून गेल्या वर्षात बजरंगवाडी नाशिक परिसरातून एकूण 20 इसमांना पोलीस आयुक्त परिमंडळ 1 यांच्या आदेशाने नाशिक शहर व परिसरातून हद्दपार केले होते। दिनांक 30/3/2024 रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्याकडील गुन्हेशोध पथकाचे अंमलदार हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार गणेश बोरनारे, पोलीस शिपाई समीर शेख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नाशिक परिसरातून तडीपार असलेला इसम नामे राहुल अशोक ब्राह्मणे राहणार बजरंगवाडी नाशिक हा बजरंगवाडी परिसरात हातात कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे। सदर तडीपार इसम हा त्याच्या हातात कोयता घेऊन समाजात दहशत माजवत असताना दिसला। पोलीस पथकाला पाहून सदर तडीपार इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला। त्याच वेळी सदर तडीपार राहुल ब्राह्मणे यास पोलीस पथकाने पाठलाग करून पकडले। त्याच्या जवळ व त्याच्याकडून एक लोखंडी धारदार कोयता हस्तगत करण्यात आलाय। मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार हे करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्रीनिवास देशमुख यांच्या देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निसार शेख, पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस हवालदार मदन बेंडकुळे, पोलीस शिपाई समीर शेख, पोलीस शिपाई गणेश बोरनारे, पोलीस शिपाई नवनाथ उगले, पोलीस शिपाई राजेंद्र नाकोडे, पोलीस शिपाई अमोल बागलाने, पोलीस शिपाई चेतन महाजन यांनी केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। आज दिनांक 30/3/24 रोजी बजरंगवाडी येथे एक इसम दहशत हातात कोयता घेऊन दहशत माजवीत आहे अशी एक DBला खात्रीला एक बातमी कळाल्यावरून आमचं DB पथक त्या ठिकाणी गेले। सदर ठिकाणी ब्राह्मणे नावाचा इसम हा मिळून आलेला आहे। तो तडीपार आहे आणि त्यास तात्काळ आम्ही जेरबंद करून त्याला आज मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे। सदरची कामगिरी आमच्या DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या टीमने केलेली आहे आणि ही कामगिरी माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री संदीप कर्णिक सर, DCP झोन श्री चव्हाण सर, आमचे ACP सर धुमाळ साहेब तसेच यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे आणि इथून पुढेही सर्व आमचा वॉच राहणार आहे। या निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग सुरू आहे। असे कोणी तडीपार जे इसम केलेले आहेत त्या दृष्टीने पण त्यांना शोधणे आमचं काम सुरू आहे।